नमस्कार मैत्रिणींनो, मी जोशना. आज आपण बघणार आहोत एकाच कस्टमरचे एवढे सारे ब्लाऊज आलेले आहेत. ते ब्लाऊज आहेत 6 ब्लाऊज पीस आणि आता त्याच्यावरती चाललेलं आहे माझे अस्तर शोधाशोधी. अस्तर मी प्रत्येक ब्लाऊजवर बरोबर काढून ठेवलेलं आहे. फक्त या ब्लाऊजला अस्तर नाही आहे, तर ते चालले मध्ये शोधायचं. त्यानंतर असं एकाच कस्टमरचे एवढे जर ब्लाऊज आले तर आपल्याला शिवायला पण खूप सोपं जातं, कारण एकदमच अस्तर कटिंग करून आपल्या स्टिच करायला खूप सोप्या पद्धतीत होऊन जातं, लवकर ब्लाऊज होतात आणि त्यामुळे खूप छान वाटतं. हे बघा, मी एकदमच 5 ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत. एकाला अस्तर नव्हतं त्यामुळे ते राहिलेलं आहे, ते नंतर कटिंग करणार मी अस्तर आणल्यानंतर. चला आता हे बाजूला ठेवूया. तर मी तुम्हाला खास दाखवणार आहे संक्रांतीसाठी आलेली माझ्याकडे साडी. ही बघा, साडी आहे 1700 रुपयाची साडी आहे. ही संक्रांतीसाठी खास घेतलेली आहे, कस्टमरची साडी आहे ही. आता बघा त्याच्यावर साडी किती सुंदर आहे ते. हे बघा, त्याच्यावरती छान किती मस्त अशा बुट्ट्या आहेत आणि कलर पण खूप सुंदर आहे. ही हिंदमाता ही ते साडी घेतलेली आहे बघा. आणि त्याच्यावरती जो ब्लाऊज पीस आहे ते मी तुम्हाला दाखवते. हा ब्लाऊज पीस होता, त्याच्यावर मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे. बोटनेक मध्ये ब्लाऊज केलेला आहे. हा पूर्ण ब्लाऊज एम्ब्रॉयडरी मध्ये होता. ते मी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित अगदी परफेक्ट असं बनवलेला आहे बघा. बॅकला मी असं बोटनेक बनवलेला आहे आणि स्लीव्ज अशी एकदम वर्क एम्ब्रॉयडरी वर्क आहे. त्याच्यासाठी मी लेस लावलेला आहे अशी हाताला. आणि त्यानंतर हा प्रिन्सेस आहे बघा. आपले किती छान असे पप्स येतात प्रिन्सेसला. खूप सुंदर हा ब्लाऊज बसतो. कस्टमरने हा वेअर करून बघितलेला आहे. खूप सुंदर ब्लाऊज बसतो. आता ह्याचं काम बाकी काय आहे सांगते. स्लीव्जला आपण हँगिंग बनवणार आहोत, हातावरचे हँगिंग लटकन, आणि इथे पण गळ्याला आपण हँगिंग लटकन बनवणार आहोत. त्यासाठी हा ब्लाऊज राहिलेला आहे. ते कसे बनवायचं हे मी तुम्हाला नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करणार व्हिडिओ. तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच. थँक्यू.